नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजूबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग शिक्षण सप्ताह दिवस 7वा तिथीभोज अंतर्गत प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेले स्नेहभोजन. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे व कुपोषणावर मात करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहार अंतर्गत लोकसहभाग वाढवण्यासाठी स्नेहभोजन उपक्रम हा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. याच दृष्टिकोनातून आज प्रशालेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी सुकामेवायुक्त गोड शिरा, मोड आलेली कडधान्य, मटकी, पुलाव आणि कढी हा पौष्टिक आहार शिक्षण सप्ताहाच्या तिथीभोज उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात जेवण करतोय आपण म्हणजे यज्ञ करत आहोत. तुझे कारणी देह माझा पणा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हेच्या. जय जय रघुवीर. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच त्यांना शाळेमध्ये सकस आहार मिळावा अशा दुहेरी उद्देशाने प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेले शिक्षण सप्ताह अंतर्गत स्नेहभोजन. शिक्षण सप्ताह दिवस 7वा अंतर्गत आज विद्यार्थिनींसाठी तिथीभोज म्हणजेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर स्नेहभाव, एकमेकांना सहकार्याची वृत्ती, समंजसपणा वाढीस लागावा यासाठी प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेले स्नेहभोजन. या स्नेहभोजन अंतर्गत विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तीमध्ये स्नेहभोजनाचा आनंद घेतला. अन्नाचा आदर करत एकही विद्यार्थ्यांनी अन्न खाले न सांडता स्नेहभोजनाचा आनंद या ठिकाणी घेत अन्नाचा आदर या ठिकाणी राखला. एक कण सुद्धा खाली पडलेलं दिसलं नाही पाहिजे. आता आपण काय बोललो, जर भरण मोठे दानिते यज्ञ कर्म आणि तुमच्या प्लेटमध्ये अन्न टाकू नका. स्नेहभोजन घेण्यापूर्वी प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी प्रार्थना म्हटली आणि प्रार्थना म्हटल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. प्रार्थना म्हणत असताना विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने या ठिकाणी प्रार्थना म्हटलेली आपल्याला दिसून येते. एक कण सुद्धा खाली सांडले नाही पाहिजे. विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी देखील स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण सप्ताह आजचा दिवस 7वा तिथीभोज म्हणजेच स्नेहभोजन अंतर्गत आजचा कार्यक्रमही प्रशालेमध्ये अतिशय उत्साहात पार पडला. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.